पंढरपूर इसबावी इथं शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी अक्कलकोटचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांसाठी उभारलेले भव्य दिव्य आणि भक्तिमय मंदिर आज परिसराचे आध्यात्मिक केंद्र बनले आहे। दर गुरुवारी इथं घेतल्या जाणाऱ्या नामस्मरण व भावभक्तीमुळे मंदिर परिसर भक्तांनी नेहमीच गजबजलेला दिसतो। बालगोपाळांपासून ते ज्येष्ठ नागरिक तसेच महिला भगिनी मोठ्या श्रद्धेनं इथं हजेरी लावत आहेत। या सेवाभावी उपक्रमांमुळे राजाभाऊ भिंगे यांच्या कार्याची अखेर सर्वदूर ख्याती पसरत असून समाजासाठी त्यांनी उभारलेली ही आध्यात्मिक धुरा सर्वांच्या मनात आदर निर्माण करत आहे। दरम्यान स्थानिक भक्तगणांनी पत्रकारांच्या माध्यमातून राजाभाऊ भिंगे यांच्याकडे भोलेनाथाचं स्वतंत्र मंदिर बांधण्याची मागणी केली आहे। परिसरात भक्तीचा दरवळ आणखी विस्तारण्यासाठी अशी मंदिर उभारणी व्हावी अशी श्रद्धाभावाची अपेक्षा भक्तांनी व्यक्त केली। पंढरपूर इसबावीमध्ये अध्यात्माची नवी ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजाभाऊ भिंगे यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। आज जो अक्कलकोट स्वामी समर्थांचा जो काही आरती सोहळा संपन्न झाला, त्यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत ज्या काही त्यांच्या अडचणी समस्या ज्या काही जाणून घेतल्या, त्या भक्त भाविकांच्या मनापासून जे काही आज मनात मनोगत व्यक्त झालं, त्या सर्वांचं म्हणणं आहे की शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे व आमचे राजू काका यांनी हा चांगला उपक्रम चालू केला आहे आणि त्यांची काही मागणी म्हणजे त्यांचं साकडं तुमच्याकडे आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही सांगा। श्री स्वामी समर्थ। पहिला असा विषय आहे की शिवा संघटना कायम कार्यरत राहतीच, परंतु हे फक्त शिवा संघटना करू शकत नाही। हे सर्व आमचे महिला भगिनी बांधव ज्येष्ठ आमचे या परिसरातील लोक स्वामी भक्त या सर्वांच्या प्रयत्नातून हे सर्व म्हणजे साध्य होऊ शकतं। पहिला तुमचा म्हणजे हा मुद्दा मी सांगतो, त्यांनी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, मला भावासारखं दिरासारखं मानतात, त्यांच्या प्रत्येक हाकेला आम्ही धावून जातो, तो त्यांचा मोठेपणा, परंतु त्यांची साथ मिळल्याशिवाय कोणच काही करू शकत नाही। गावापुढे मन आपली जुनी, बरोबर का काका? गावापुढे रावाचं चालत नाही, त्यामुळे त्यांच्या साथीशिवाय आम्ही काही करू शकत नाही। हा काय लावायच ती लावणार आहे, महाराज लावणार आहे। माध्यम तुम्ही आहात ना, ती त्यांनी बुद्धी जी घालेल ती आम्ही करू। बुद्धी यांच्यामध्ये जर घातलेली आहे, हो, पण त्यासाठी तुमचं ही इच्छाशक्ती किंवा तुमचे काही 100% आणि तुम्ही योगदान दिल्याशिवाय हा गाडा पुढे जाणार नाहीये। कारण धर्मसत्ता तुम्ही जर मजबूत करत आहात तर राजसत्तेची ही जोड त्याला हवीच, हो। कारण एका रथाला दोन चाका हवीच। हो, राजसत्तेची हवी, त्याचं एक उदाहरण देतो। आता महिला भगिनींना आमच्या सांगितलं, भाजी भाकरे वहिनी असतील, आमची श्रावणी असेल, परत ना आपले श्रीखंडे काकू असेल, की प्रश्न फार मोठा होता पाण्याचा, पण माननीय सुधाकर पंत परिचारक, स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांचं जे प्रथम पुण्यस्मरण आहे, त्यांची जी जयंती होती पहिली, त्या जयंती अष्टमीतच ना, नवरात्रात जर जयंती असती, बरोबर? मग त्या दिवशी त्याच्या आधी मला 2 दिवस महिला आलत्या, त्यानंतर मी याचा फॉलोअप घेतला, पाठपुरावा केला। त्यात सिंहाचा वाटा आमचे आदरणीय मालक प्रशांतरावजी परिचारक यांनी आणि गणेशजी भाऊ आदटराव यांनी हा विषय मार्गी लावला। ते मला हे करतात, पुढे करतात, परंतु हा विषय असा आहे, इथं येणारा वर्ग कुठला एका राज्य म्हणजे एका राजकीय पक्षाचा नाही। इथं आमच्या काकांची ज्याला त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, लोकशाही आहे। त्यांना भाजप आवडत असेल, त्यांना राष्ट्रवादी आवडत असेल, त्यांना काँग्रेस आवडत असेल, त्यांना अमुक आवडत असेल, त्याचा इथं स्थानिक स्वराज्य संस्था व्यवस्था आमचं देश काय विषय नाही। आमचा विषय एकच आहे, सामाजिक बांधिलकी। आणि सामाजिक बांधिलकीला कोणतीही संस्था सत्तेत असू द्या, ती सहकार्य करणारच आहे, सहकार्य करणार का नाही? अक्कलकोटचे सद्गुरू श्री स्वामी समर्थ यांच्या आरतीचा जो अलौकिक सोहळा तिथे जो संपन्न झाला, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री राजाभाऊ भिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जो काही अलौकिक सोहळा संपन्न झाला, त्याबद्दल तुमचे काही मनोगत, तुम्ही भाविक आहात तर तुमचे मनोगत व्यक्त करा। तर आज या ठिकाणी श्री स्वामी समर्थ यांची महाआरती संपन्न झालेली आहे। तर या ठिकाणी दर गुरुवारी महाआरती तर होतेच, त्याचबरोबर दैनंदिन सुद्धा 2 टाइम
सकाळी आणि संध्याकाळी आरती होते. आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी श्रींची आरती होते. तसेच सर्व भाविक भक्तही उपस्थित असतात आणि आपले ब्राह्मण काका येतात. स्वामींचं सर्व जे स्नान असेल, त्यांची पूजा असेल, ते व्यवस्थित पार पडली जाते. तर यामध्ये जे एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी हम्म, जे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत हम्म, राजेभाऊ भिंगे हम्म. यांच्याकडून जो संदेश चाललेला आहे याबद्दल नागरिकांमधून जे समाधान आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता 4 ते 5 आठवडे झाले आपण गुरुवारी महाआरती सुरू केलेली आहे. त्यामुळे काय होतं, जे आत्ताचं जे जग आहे ते सर्व मोबाईलमध्ये व्यस्त झालेलं आहे. त्यामुळं सध्या कुणाला मोबाईलमधनं डोकं काढून बाहेर माणसात येणं, चार चौकात बसणं, बोलणं, गप्पा मारणं, मोकळं होणं ह्याला वेळ मिळत नाहीये. त्यामुळे शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भिंगे यांनी अशी अशी कल्पना काढली की आपण गुरुवारी महाआरती ठेवूयात. दैनंदिन तर आरती होतेच आपली, पण गुरुवारी महाआरती ठेवूयात. त्या निमित्ताने सर्व ज्येष्ठ, सर्व महिला वर्ग असेल, सर्व तरुण वर्ग असेल, सर्व छोटे कलाकार, छोटे आपले मित्र मैत्रिणी काय असतील ते सर्व येतील इथं स्वामींच्या मंदिरात आणि सर्वांचं बोलणं व्यवस्थित होईल. हा मेन ह्याच्यातला उद्देश आहे आपला. आणि भाविक आहेत त्यांनी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घ्यावा, हा सुद्धा उद्देश आहे यात. तुमच्या प्रभागातल्या काय समस्या आहेत का? सध्या आहेत समस्या. मध्ये पाण्याची समस्या होती. 5-6 वर्ष झालं पाणी नळाला येत नव्हतं प्रत्येकाच्या घरी. तर श्री राजेंद्र दत्तात्रय भिंगे शिवा संघटना जिल्हाध्यक्ष सोलापूर यांनी तो प्रश्न मिटवलेला आहे नागरिकांचा. पण आता सध्या काय प्रश्न आहे आमचा, तर आपलं हे जे श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे, त्या मंदिरात आता ज्येष्ठ येतात, जे वडीलधार माणसं आहेत त्यांनी येतात, बसतात. त्यांच्यासाठी आपल्याला इथे बाकडे हवे आहेत बसायसाठी. त्यानंतर इथे LED लाईट्स हव्या आहेत. म्हणजे जे भाविक भक्त येतात त्यांच्यासाठी ते सर्व सोयी सुविधा असल्या पाहिजेत. जसे की इथं लहान मुलांना खेळण्यासाठी थोडीफार व्यवस्था नीट केलेली पाहिजे, आणखी अजून सुधारलेली पाहिजे. अशा ज्या छोट्या मोठ्या असतील जे सुधारणा करायच्या ते आपलं केलं पाहिजे. हा. आम्हाला असं वाटतं की आपल्या संस्कृतीनुसार जे संत आणि ऋषीमुनींनी जे विचार केला होता की प्रत्येक एरियानुसार आपलं एक मंदिर असावं, तसेच राजेभाऊ शिवा संघटना जिल्हाध्यक्ष यांनी हा विचार केला. का तर एक मंदिर असावं कशासाठी की लहानपासून वृद्धापर्यंत, की आपल्याला जी आत्ताच्या कराल काळात हे मोबाईलच्या जीवनात कुठं शांती भेटेल तर मंदिरात भेटेल. मंदिरात का भेटेल? आपली शंखाची ध्वनी, घंटीची ध्वनी जे पसरते, आपलं हे एरिया पॉझिटिव्ह होतो. तसंच आम्हाला त्या मंदिराचं सुशोभीकरण करायचं आहे. का? जसं समर्थाची मूर्ती आकर्षण आहे, तेवढी प्रतिमा आकर्षण आहे. तसंच आम्हाला वाटतं की आपला परिसर जे अवतीभोवतीही आकर्षण हो आणि आम्हाला तिथे शांती मिळावी. आज माणूस किती समस्या, किती प्रॉब्लेम, किती दुःख आहे आजच्या ह्या काळात, पण कुठं शांती भेटेल तर मंदिरात भेटेल. आणि मंदिरात गेल्यानंतर आम्हाला प्रत्येक प्रश्नाचे, प्रत्येक प्रॉब्लेमचे आम्हाला उत्तर मिळेल, ही स्वामी समर्थांच्या चरणी आमची प्रार्थना अशी. तसाच हा परिसर सुशोभित असावा. कारण आजच्या ह्या काळात आपल्याला जी शांती भेटेल, आपल्याला कुठलंही काही माध्यम असू द्या, पण तिथे आपल्याला शांती मिळत नाही. कुठलेही तुमचे पिक्चरचे टॉकीज असू द्या, काही असू द्या, मनोरंजन असू द्या, पण मंदिराशिवाय जे मनुष्याला शांती मिळत नाही. आमची हीच इच्छा आहे की लहान मुलं आहेत, ही बालगोपाळ, हिथं ह्यांची किलबिलाट आमच्या घरात ऐका येते. आम्हाला छान प्रसन्न वाटतं. शिवा संघटनेच्या माध्यमातून माननीय आमचे सर्वांचे चहेते राजाभाऊ भिंगे हे आल्यापासून खूप काही सुविधा करून दिलेल्या आहेत. जसं की मंदिरातील आरती म्हणा, त्याच्यानंतर बाळगोपाळांना एकत्र करणं म्हणा, जे काही नवीन नवीन महिला घरातून बाहेर पडण्यासाठी उपक्रम करतात, उदाहरणार्थ स्पर्धा म्हणा, मंदिरात येणं, त्याच्यानंतर प्रसाद, त्यानंतर इथं बघून बोला. सर्व महिलांना एकत्रित आणण्याचं हे काम करतात ना, खूप छान वाटतं. कारण महिला कसं आहे माहिती आहे का, संसारामध्येच असं गुरफटलेल्या आहेत. तर संसारामध्ये गुरफटून काय होतं की त्यांना टेन्शन वगैरे असलं तर ते तसंच वाढत जातं आणि एकलकोंडी राहण्याचा प्रयत्न महिला करतात. त्या एकलकोंडी राहण्याचा प्रयत्न कसा दूर करावा, त्यातून हे मार्ग आमचे लाडके राजाभाऊ हे करतात.
महादेवाचं मंदिर इथं व्हायलाच पाहिजे. आम्हाला महादेवाचं महत्व लय आहे. त्यामुळे आम्हाला महादेव मंदिर पाहिजे. राजाभाऊ ही काय करतील ते आम्हाला पूर्व दिशा. राजाभाऊ पूर्ण तुमचं काम करतील असं कर- मला आम्हाला अपेक्षा आहे का? खात्री. आपले राजू काका जे आहेत त्यांनी जे हे मंदिर बांधून आज जो तुम्हाला जे काही प्रसन्न वाटतं, तुम्ही इथं खेळता, ह्याविषयी तुला काय वाटतं अजून? तुला काय वाटतं अजून? आम्हाला चांगलं वाटतं. उलट त्यांनी आमच्यासाठी खूप चांगलं काम केले. उलट आम्हाला इथं खेळायला मिळते. जर का आम्हाला इथं कोण खेळायला नसेल तर आम्ही मंदिरात येऊन बसतो तेव्हा आम्हाला खूप प्रसन्न वाटतं.